प्रत्येक राजकारण्याला चिंता आहे ती आपल्या संपत्तीची आणि सत्तेची. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांनी चालवलेलं आंदोलन हे त्यांच्या चिंतेचा म्हणे विषय झालेला आहे. आपल्याला मराठे मतदान करतील काय, तिकडे ओबीसी मतांचं काय होणार, व तिकडं कसे मिळतील. मग आता एकमेकांच्या बंद दाराआड सगळ्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये जसं काल आपण बोललो की सामाजिक न्यायाची कल्पना ही राजकारण ग्रस्त झालेली आणि त्याला आर्थिक जोड दिल्याशिवाय या समाजाची, मग तो दलित समाज असतो, ओबीसी असो किंवा मराठा खुला प्रवर्ग असो, यांची सुटका होणं शक्य नाही. म्हणून आता मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या नेत्याने आरक्षणानंतर आता शेतकऱ्यांचे, गोरगरीब मुलांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजेत, त्यासाठी त्यांना आर्थिक न्याय कसा मिळवून दिला पाहिजे. मग आता हे सगळे जे राजकारणी प्रस्थापित, त्यातले त्यात जे खासा मराठे आहेत आणि त्यातली त्यात जे ईडीग्रस्त मराठे आहेत, त्यांच्या ज्या जमिनी आहेत, ज्या जमिनी हजारो एकरमध्ये शेकड्यांनी आहेत आणि संपत्ती अमाप, अशांनी दान केलं पाहिजे. एक म्हणजे भूदान चळवळ नव्याने राबवली पाहिजे. ते जरांगे पाटील यांच्यासारखा एक वेडा माणूसच करू शकतो, जो जास्त शिकलेला नाही परंतु गरिबीने पिसलेला आहे, ज्याच्या एका इशाऱ्यावर लाखो कोट्यावधी समाज रस्त्यावर येऊ शकतो. त्याला कोणताही चेहरा नसतो, तो फक्त गरिबीचा चेहरा असतो. आणि त्या गरिबीच्या चेहऱ्यासाठी त्याच्या तळमळी पोटी जे अभ्यासक आहेत, जे अर्थतज्ञ आहेत किंवा जे सामाजिक विचारवंत आहेत, त्यांनी काय काय म्हटलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये, याविषयी आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती आहे की हे चॅनल आपण आधी सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. एकांगी चर्चा व्हायला नको. मी कुठलाही अभ्यासक नाही, मी एक पत्रकार या नात्याने विश्लेषण करत असतो. गेल्या 4-5 महिन्यांपासून आपण सातत्याने जे बोलत आलेलो आहोत की हा जो उद्रेक झालेला आहे, ही जी क्रांती झालेली आहे आणि समाज मन त्यामुळे व्यथित झालेला आहे, त्याचं कारण आहे की गरिबी, शेतकऱ्यांची गरिबी, पिढ्यान पिढ्या कर्ज, मग त्याच्यातून अनेक प्रश्न. मग मुलाला शिकवलं पाहिजे, मग शिकवल्यानंतर त्याला सरकारी नोकरीत स्थान मिळालं पाहिजे, आणि मग शेतीचं काहीच खरं नाही. ही व्यथा त्याला त्याच्या पाचवीला पुजलेलीच आहे. अशा परिस्थितीमध्ये या गोरगरिबांचे, गरजवंतांचे प्रश्न, मग ते कोणत्याही समाजातले असो, ते सोडवले गेले पाहिजे. अर्थात राखीव जागांचा प्रश्न किंवा आरक्षण आणि गरिबी हटावचे कार्यक्रम हे दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत, तरी देखील त्या एकमेकाशी किती निगडीत आहेत हे या गर्दीवरून आपल्याला दिसतंय. जे जरांगे पाटलांच्या मागे गर्दी आहे. आता छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील किंवा अनेक नेते जे अजित पवारांबरोबर गेलेले आहेत, जे स्वतः अजित पवार देखील असतील किंवा भाजपमध्ये आधीच ठाण मांडून बसलेले काही जण असतील, यांचे जे संपत्तीचे विवरण निवडणुकीच्या वेळेला ते जे जाहीर करतात, त्याच्यापेक्षा काकणभर कशाला, कितीतरी पट संपत्ती त्यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच काल अजितदादा पवार असं म्हटले की स्वायत्त संस्था धाडी टाकतात. हो, जसं मी फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे जीएसटीचा आयुक्त धाडी टाकतो, तर मी त्याला अडवत नाही. मग तसं केंद्रामध्ये जे आयटी डिपार्टमेंट आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, ईडी आहे, सीबीआय, ह्या देखील स्वायत्त संस्था आहेत, त्या धाडी टाकतात. म्हणजे काय म्हणायचं होतं त्यांना, की आता हे राजकारणात हे काही नवीन नाही किंवा आम्ही ते स्वीकारलेलं आहे, आम्ही कुठल्या भीतीने तिकडे गेलेलो नाही. दादा, तुम्ही कुठल्या भीतीने गेले का सत्तेपोटी गेले याच्याशी काही लोकांना घेणं नाही. हा जो गरीब समाज आहे ना, ह्या गरीब समाजाला आता सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय कसा देता येईल. तुम्ही म्हणताय की आता ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार आहे, टिकणारं आरक्षण दिलं जाणार आहे.
कसं तुमच्या पुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे. मग तो पेच लक्षात घेऊन तुम्ही सामंजस्याने, आपण आता पिढ्या न पिढ्या, म्हणजे आपल्याकडे जी शेकडो एकर जमीन आहे, त्या शेकडो एकर जमिनीवर जे उत्पादन केलं जातं, जे पिकवलं जातं, त्यातूनच आम्हाला उत्पन्न मिळतं असं तुम्ही दाखवता. आणि मग ते आता एकदम मग काय, राबायला मजूर मिळत नाही, अमुक मिळत नाही, तमुक मिळत नाही, हे नाही ते नाही. मग छोटे मोठे बागायतदार असतील, हे सगळेजण तक्रारी करतात. मग आता तुम्हाला जे सीमांत शेतकरी, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्यांचं मरण हे काही थांबायला तयार नाही, आणि त्या शेतकऱ्यांची मुलं, विशेषतः मराठा समाजातल्या शेतकऱ्यांची मुलं ही उपाशी मरत आहेत. बाकीच्या समाजामधील शेतकऱ्यांची मुले देखील असे उपाशी मरत आहेत, आणि ते सगळे तरुण मुलं जरांगे पाटलांच्या मागे मागे चाललेले आहेत. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पद्माकर इंगळे यांनी जे म्हटलेलं आहे एका लेखामध्ये, काल त्यांच्याच लेखाचा आपण उल्लेख करून त्याचा हवाला देऊन काही गोष्टी मांडलेल्या आहेत, की महात्मा फुलेंनी काय म्हटलं होतं नेमकं, छत्रपती शाहू महाराजांनी काय म्हटलं होतं, सामाजिक न्याय ते कशा प्रकारे देत होते. आता या पद्माकर इंगळे यांनी एक सूचना केलेली आहे, ती आधी मी आपल्या समोर वाचतो. हे बघा, महाराष्ट्रात राहणारे सारेच मराठा आहेत असे महात्मा फुले स्वतःच खासा मराठा म्हणणारा सुनावतात. हे झालं काल आपण ज्याच्यावर बोललो. आता पुढे सामाजिक न्यायाची संकल्पना राजकारण ग्रस्त झाली असताना महात्मा फुले यांची आठवण येणं साहजिकच आहे. फुले शाहू यांच्यासाठी सामाजिक न्यायाची संकल्पना समतेवर आधारित होती. आज हा प्रश्न आर्थिक अंगाने पाहिला जात आहे. हे बघा, व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. ज्यांना या खऱ्या अर्थाने या गोरगरीब समाजाला, गरजवंत समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मग तो कुठला, त्याचं मूळ काय हे लक्षात घ्यायचं आहे. तर आपल्याला हे जे अभ्यासक काय म्हणतात हे नीट बारकाईने समजून घेतलं पाहिजे. तर आता पुढे गरज भूदानाची. आजही मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचे दाखले दिले जात आहे. प्रश्न जमिनीचा आहे. शेतीचे काळाच्या ओघात झालेले विभाजन हे प्रमुख कारण आहे. दुसरीकडे मराठा समाजातील राजकारणी, मोठे बागायतदार, सहकारी चळवळीतील अधरव्यूह यांच्याकडे आजही शेकडो एकर जमीन आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील नवनेतृत्वाने उलट सरकारकडे काहीही न मागता आपल्या सुस्थितीतील समाज बांधवांकडे जमीन फेर वाटपाचा आग्रह धरला पाहिजे. आजही किमान 100 एकर जमीन असलेली अनेक मराठा कुटुंबे आहेत. त्यांच्या घरातील कोणी ना कोणी सरकारी नोकरीत नाही तर साखर कारखाना, सहकारी बँकेत कामाला. अशा कुटुंबाने किमान 5-10 एकर जमीन आपल्याच अल्पभूधारक गरीब मराठा समाज बांधवांसाठी देण्यास काय हरकत आहे. मराठा समाजातील नवनेतृत्वाने अशा भूदानाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जसं आता मनोज जरांगे पाटलांनी तो विचार केला पाहिजे. निदान खासा मराठा म्हणणाऱ्या, कुणबी शब्दाचा तिटकारा असणाऱ्या प्रस्थापित राजकारण्यांतरी ते अशा फेर वाटपाची मागणी करू शकतात. आता बघा, जे पुढारलेले मराठे, म्हणजे ही जी डोक्यातली भूक पोटातली भूक डोक्यात गेली आणि क्रांती ही आता सगळीची सुरुवात झालेली आहे. आणि ती अशा, मला एक आनंद आहे की ती अशा वेळेला झाली की निवडणुका आलेल्या, जिथं सगळ्या सत्तेचा बाजार मांडला जाणार. त्या परिस्थितीत हा प्रश्न उचलला गेलेला आहे. आणि आता गेल्या 60-70 वर्षापासून हा काही प्रश्न सुटायला तयार नाही. विषमतेचा रोग हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यावर मग आता आपण जे म्हणतो सगळे सगळे पुढारलेले शिक्षण सम्राट, सहकार सम्राट यांनी ज्या शेतकऱ्यांच्या भांडवलावर कारखाने उभे केले, त्याला जागी लावून त्याच्यात खाऊन बंद पाडले आणि पुन्हा तेच कवडी मोल भावाने विकत घ्यायचे. आता कुणी घेतले, काय घेतले, सगळं ते भारतीय जनता पक्ष वगैरे हे ते सगळे, ते आता ते सगळे असे आरोप मात्र करतात काँग्रेसवर, राष्ट्रवादीवर. पण त्याच नेत्यांना काय करतात, ते आपल्या वळचणीला आणून बसवतात.
अशी किती नाव आहेत हे आपल्याला माहितीच असतात. मग आता किती किती घराणे, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा धुरंधर राजकारणी महाराष्ट्रात सध्या तरी नाहीये. त्यांनी अनेक बाबतीमध्ये शरद पवारांना देखील मागे टाकलेलं आहे. मग त्यांचे जे भक्तगण म्हणतात की देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ कूटनीतिकार, आणि त्यांना ते पाठिंबा देतात, चांगली गोष्ट. मग आता हे जे काही 100-150 नेते त्यांनी जे भारतीय जनता पक्षामध्ये आणलेले आहेत, हे नेते कशाला आलेले आहेत तिथं? आता हर्षवर्धन पाटील ज्या वेळेला सुरुवातीला गेले ते म्हटले आता मी शांत झोपू शकतो बरं का. हे म्हणजे असे शांत झोपणारे अनेक नेते आहेत. तर त्यांच्याकडे आता जरांगे पाटलांनी काय म्हणायला पाहिजे त्यांना, दादा जरा विचार करता काय गोरगरीब पोरांचा, असं म्हटलं पाहिजे. आता दुसरे एक नीरज हातेकर बोल, अजित प्रेमजी विद्यापीठामध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक. मागे पण मी एकदा त्यांच्या लेखाचा हवाला दिला होता. आता मी पुन्हा या संदर्भाने पुन्हा एकदा त्यांनी काय म्हटलेलं आहे हे सांगतोय. हे आपण बारकाईने एकदा लक्षात घेऊया. ते असं म्हणतात, अमोल शिंदे म्हणजे ज्यांनी संसदेत घुसला तो तो पिवळा धूर सोडला, तो लातूर जिल्ह्यातला. नंतर मनोज जरांगे पाटील, दोघांची अडचण एकच, ज्या ग्रामीण समाजात ते राहतात तो आर्थिकदृष्ट्या जेरीला आलेला आहे. एकूणच ग्रामीण महाराष्ट्रामध्ये उत्पन्नाच्या बाबतीत साचलेपणा आलेला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ही खाजगी संस्था दर तिमाहीला ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांचे उत्पन्न, खर्च याचे नमुना सर्वेक्षण करत. एप्रिल 2023 मध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न 22,342 आहे. पण 50% कुटुंबाचे मासिक उत्पन्न 14,100 पेक्षाही कमी आहे. 2022च्या एप्रिलमध्ये ग्रामीण कुटुंबाचे सरासरी उत्पन्न 20,706 इतके होते. म्हणजे गेल्या वर्षभरात सरासरी ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न 8% वाढले, पण त्याबरोबरच महागाई 6% वाढली. म्हणजे प्रत्यक्षातील उत्पन्न वाढ अगदी कमी. याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्रात उत्पन्नात विषमता खूप आहे. पक्षीय राजकारणाच्या 60 माऱ्या सोडून बरं का, या विषयाकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या 2-3 दशकामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातून पायाभूत सुविधा, उत्पन्न आणि रोजगार याकडे दुर्लक्ष झाले आहे. आपण आता एका टाइम बॉम्बवर बसलेलो आहोत. अमोल शिंदे हा आणखी पुढे, अमोल शिंदे हा पहिला जो संसदेत घुसला, तो आणखी पुढे आहेत असतील. हा विषय एकट्या दुकट्याचा नाही तर सगळ्यांचाच. अमोल दलित आहे, जरांगे पाटलांच्या मागे उभा असलेला तरुण हा मराठा आहे, तर पडळकरांचा समर्थक हा धनगर आहे. भुजबळांच्या एल्गार सभांना ओबीसी गर्दी करत आहे. पण प्रश्न सगळ्यांचे सारखेच, रोजगार, उत्तम शिक्षण, आरोग्य, पैसे देणारी शेती, हे ते कारण आहे. राजकारणी हा प्रश्न सोडवणार नाहीत. तसेच जरांगे पाटील, पडळकर सुद्धा एकटे हा प्रश्न सोडवू शकणार नाही. आता शेवटी काय, लोकांनीच हा प्रश्न हातात घेतला पाहिजे. मग ते घेतलाय आता लोकांनी. जरांगे पाटलाच्या मागे गर्दी करणारे जे लोक आहेत, सर्वसामान्य लोक, हे मुंबई राजधानीवर स्वारी करायला का निघाले होते? फक्त आरक्षण पुढच्या पिढीला आम्हाला मिळालं पाहिजे ते नाही आहे. आज त्यांनी पोटाला चिमटा करून पोरांना शिकवलेलं आहे. ते तर त्यांना मुलांचं भवितव्य दिसतच आहे. परंतु हे किती पिढ्या अजून त्याच्यामध्ये जाणार आहेत? बरं, शिकूनही नोकरी मिळेल याची काही खात्री नाही. तर लोकांनी हा प्रश्न हातात घेतला पाहिजे. गरज आहे रोजगार, शिक्षण, आरोग्य हे केंद्रस्थानी ठेवून खऱ्या अर्थाने बहुजनवादी राजकारण करण्याची. कोणाची तयारी आता सध्याच्या राजकारण्यांची कोणाची तयारी दिसते ती तुम्हाला? तर ती त्यांना तयारी करायला भाग पाडलं. पुढे नीरज हातेकर असं म्हणतात, देशातल्या बेरोजगारांना खेळवत ठेवण्यासाठी काढलेल्या जाहिराती म्हणजे माफ करा, एक दाना आणि 100 कोंबड्यांची झुंज.
या झुंजी अशाच खेळवत खेळवत पुढे वर्षानुवर्ष ढकलीत न्यायच्या असतात. हा सरकारचा खेळ होतोय. पण अफाट कष्ट करायची तयारी असलेल्या, जिद्द असणाऱ्या तरुणांनी मायबापांना कर्जबाजारी करायचं का? थंड होऊन या व्यवस्थेची गुलामी पत्करायची की आत्महत्या करायची? सहसा लोक काय करतात? गुलामी पत्करतात. काही आत्महत्या करतात आणि काही मोजके भगतसिंग यांच्या विचारांवर चालतात. आणि बहरों को जगाने के लिए धमाके की जरूरत होती असं म्हणतात. आता ते काही जण करतात आहे. परंतु 300 मराठा समाजातल्या मुलांनी आतापर्यंत गेल्या 5-6 महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. सरकारने 10 लाख 5 लाख रुपये देऊन त्या कुटुंबाला सुटकारण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्वांतन केलेलं आहे. पण ते का त्यांना वाटलं? ती मुलं गेली ना जीवानिशी, त्याचं कुणाला वैषम्य आहे? आता हे हातेकर यांचा जो भला मोठा जो लेख आहे चिंतन करणारा, त्याच्यातले मी पॅरे मागे पुढे मुद्दा म्हणून वाचतोय. हे सलग असा लेख नाही या. तर पुढे एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे शेतकऱ्यांची काय नेमकी अवस्था आहे. महाराष्ट्रातील 45% सीमांत भूधारक आहेत आणि आणखी 25% अल्प भूधारक आहेत. त्यामुळे शेतीबाहेर काहीतरी रोजगार शोधावाच लागतं. बिगर शेती रोजगार हा शेतकी कुटुंबांना तगवण्याची लाईफलाईन आहे. पण मिळतोय का हा रोजगार? 5.18 कोटी म्हणजे 5,18,00,000 कोटी पैकी 55% म्हणजे 2,80,00,000 लोक रोजगार शोधत आहेत किंवा करत आहेत. तो कसा आहे? मोठ्या म्हणजे 10 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्या, त्यांच्या आस्थापनातून जास्तीत जास्त 20 लाख नोकऱ्या आहेत असे भारत सरकारची आकडेवारी दाखवत. कोणाची? भारत सरकार. म्हणजे ग्रामीण भागातील उरलेले जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त लोक काय करतात हा प्रश्न आहे की नाही. तर अगदी छोट्या छोट्या म्हणजे 2-3 कामगार असलेल्या आस्थापनातून काम करत. यातील बहुतेक रोजगार स्वयंरोजगार आहेत. म्हणजे काय करतात? कोणी रिक्षा चालवत आहे, कोणी छोटी टपरी टाकून बसलेलं आहे, कोणी मग गावातल्या कपड्याच्या किराणाच्या दुकानात काम करत आहे. सर्वसाधारण आस्थापनेत फक्त मालक आणि चुकून एखादा नोकर असतो. स्वयंरोजगारात कमाई किती होती असे जे छोटे छोटे उद्योग करतात? काहीच नाही, अगदी नगण्य कमाई होती. तर फक्त मालक काम करणारी आस्थापना असेल तर महिन्याला 12 ते 13 हजार. 5-6 कामगार असलेली आस्थापना असेल तर मात्र हे उत्पन्न महिना 30,000 रुपयांपर्यंत जाते. पण अशा आस्थापना फारच कमी आहेत. म्हणजे जास्तीत जास्त 5% आहेत. उरलेला सगळा स्वयंरोजगार हा अगदी कमी भांडवलात उभा राहिला. ग्रामीण महाराष्ट्रात 83% व्यवसाय हे स्वतःच्याच भांडवलातून उभे राहिलेले आहेत. त्यामुळे त्यात गुंतवणूक कमी, उत्पादकता कमी ही परिस्थिती आहे. आता बघा, म्हणजे नीरज हातेकर हे वेगवेगळ्या अर्थाने महाराष्ट्राचा खूप बारकाईने अभ्यास करतात. गावांचं काय अर्थकारण आहे याच्या संबंधी त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. ते नेहमी बोलतात, लिहितात. आता कालच हर्षवर्धन पुरंदरे यांनी काय म्हटलेलं आहे याच्याकडे मी आपल्याला वळवतो. त्यांनी त्यांच्या लेखाचं हेडिंग जे आहे ना, ते खूप काही सांगून जात आहे बघ. अंतरवाली आंदोलनाचा आर्थिक अंतर्नाद असं हर्षवर्धन पुरंदरेने यांनी लेखामध्ये दिलेलं आहे. कालच्या तो लोकसत्तामध्ये लेख आहे बघा. हे सगळे लोकसत्तामधले लेख. तर ते पुरंदरे काय म्हणतात, त्यांच्या सविस्तर लेखातले 2 पॅरेग्राफ थोडेसे मोठे आहेत, पण ऐका, समजून घ्या. मी पण प्रयत्न करतोय समजून घेण्याचा. 1991 पासून जागतिकीकरणाने जे काही चांगले आणि वाईट भारतीय समाजाला दिले तो पहिला टप्पा संपून, म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग आठवा तुम्ही, आता एक देश आणि समाज म्हणून आपण एका नव्या स्थित्यंतरातून जात आहोत. 1990च्या दशकाला
हा पहिला टप्पा भारताने सेवा क्षेत्रात मुसंडी मारून देशाचा आर्थिक विकास दर वाढवण्याचा टप्पा होता. त्याला इंडिया ग्रोथ स्टोरी असं म्हटलं गेलं. या आर्थिक या ग्रोथ स्टोरीतून समाजामध्ये एका व्यापक पातळीवर आपण विकसित राष्ट्र बनावे अशी आकांक्षा तयार होत गेली आणि त्यातून दुसऱ्या टप्प्यात विकास डेव्हलपमेंट या कल्पनेचे गारूड समाजावर पसर. ग्रोथ आर्थिक वाढ होतो आहे, पण सर्व समाज घटकांचा आर्थिक विकास होताना मात्र दिसत नाही असा विरोधाभास गेल्या 12-13 वर्षापासून वाढताना दिसतोय. कधीपासून दिसतोय? गेल्या 12-13 वर्षांपासून. अब्जाधीश आणि कोट्याधीश वाढल्याच्या बातम्या आपण वाचून आनंदी होतो, अरे वा. पण भारताचा फक्त 7% वर्ग आर्थिक, ज्याला आर्थिक सुबत्ता म्हणता येईल, म्हणजे वर्षाला $10,000, म्हणजे साधारणतः रुपयांमध्ये सांगायचं तर 8,40,000 रुपये असे उत्पन्न मिळवतो. म्हणजे ही जी मर्यादा आहे ना आपली क्रिमिलियर लो इन्कम, तर ती 8 लाखापर्यंतच आहे. तर ते सांगतोय, म्हणजे ते मध्यम वर्ग असे उत्पन्न मिळवतो. आणि आपल्याकडं त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न मिळवणारे हे जे आंदोलक मराठी असतील किंवा ओबीसी मधले असतील, हे त्यांची अजून विदारक परिस्थिती आहे. तर ते ज्यांची विदारक आहे ते या 7% नाही, ज्यांचं 8 लाखाच्या आसपास उत्पन्न आहे ते, तो या विकासाचा खरा आणि मुख्य लाभधारक आहे. कागदावर भारताचे पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न 1,70,000 रुपये असले तरी तळाच्या माणसाला तेवढेही पैसे मिळत नसल्याने दारिद्र्याशी आणि अनिश्चिततेची झुंजावे लागते. आता बघा, मुंबई, ज्या मुंबईवर हे चाल करून निघाले होते त्या अर्थाने कायदेशीरपणे, त्या मुंबईतल्या लोकांचं दरडोई उत्पन्न किती आहे? ते 2,27,793 रुपये. आणि मराठवाड्यातल्या माणसाचं म्हणजे दरडोई उत्पन्न किती आहे? 60,113 रुपये. म्हणजे बघा काय समतोल विकास चालू आहे. आपण विकास विकास खूप ऐकतोय सध्या, ट्रिलियन ट्रिलियन सगळी, तर त्याच्यात अशी परिस्थिती आहे. तर आता हे पुरंदरे पुढे म्हणतात, हा माणूस जरांगे पाटलांच्या अस्मितावादी वाटणाऱ्या आंदोलनाचा खरा आधार आहे, जो दारिद्र्याची आणि अनिश्चिततेची झुंजतोय. आंदोलनाच्या मार्गाने आर्थिक न्याय मिळत नाही असे दिसले तर हा माणूस अस्मितेच्या जोरावर फार काळ या आंदोलनात टिकणार नाही, मरेल तो. काही आंदोलनावर अपेक्षांचे असे ओझे येते की त्यांना यशस्वी व्हावेच लागते. जरांगे पाटील आंदोलन त्या परीक्षेला कसे सामोरे जाते यावर आंदोलनाचे भविष्य अवलंबून आहे, असं पुरंदरेंनी म्हटलं. पुढे ते काय म्हणतात ते बघा. मराठा आरक्षण आंदोलनात एकंदरीत कुंठित आणि अनिश्चित होत चाललेल्या आर्थिक भविष्याशी लढून आर्थिक निश्चितीचा शोध घ्यावा लागणार आहे. अशी एक सामान्य आणि निम्न मध्यमवर्गीय लोअर मिडल क्लास आर्थिक प्रेरणा घेऊन लोक व्यवस्थेला भिडताना दिसतात. जाती आधारित आरक्षणाच्या मागे असलेल्या संधीची समानता व सामाजिक न्याय या तत्वांपलीकडे जाऊन एक व्यापक आणि मजबूत मध्यम वर्ग तयार करण्यात आपल्या देशाला अजून यश मिळताना दिसत नाही. कारण काय? एकच कारण, राजकारण. हाना, जातीच्या नावाने हाना, धर्माच्या नावाने एकमेकाला हाना, काय हे एकमेकाच्या उरावर बसतील, कधी कोण कोणाच्या मांडीवर जाईल, कोण कुठं मिठ्या मारल, कशाची विचारसरणी, कशाचं पार्टी विथ द डिफरन्स. काँग्रेसही सारखी, भाजपही सारखी, बाकीचे सगळे सारखेच. हे रेवनचा गॉगल, अंगावर फया, मोठ्या टायरच्या गाड्या, यांच्याकडे कशा आल्या हे विचारत नाही तुम्ही त्यांना प्रचाराला आल्यावर. भाऊ, दादा, नाना चालले गाड्यामध्ये, चालले बसून सभेला. तर ते असं आहे की आर्थिक जाती आधारित आरक्षणाच्या मागे असलेल्या संधीची समानता, सामाजिक न्याय या तत्वा पलीकडे जाऊन एक व्यापक आणि मजबूत मध्यम वर्ग तयार करण्यात आलेल्या आपल्या देशाला यश मिळताना दिसत नाही. त्याचं कारण आपण आहे. तशी स्पष्ट दिशा सापडण्याचे संकेत देखील नाहीत. हे
अशा आंदोलनातून अधोरेखित होत राहते. आरक्षण म्हणजे काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, जसं आपण सुरुवातीला म्हटलं. हे खरे, पण सरकारने आपले आर्थिक मायबाप असावे अशी अपेक्षा आपल्या सध्याच्या राजकीय अर्थव्यवस्थेतल्या अर्थ उपेक्षित समाजाने का धरू नये? आज तलाठ्याच्या एका सरकारी जागेसाठी लाखो तरुणांच्या अर्ज येतात. तुम्ही बघा, आता कृषी सेवक पद भरायचे, 1600 पद भरायचे, त्याला मागच्या 2 महिन्यापूर्वी आले 2.5 लाख अर्ज. त्या रेल्वेमध्ये असो, इकडं असो, तिकडं असो, बघा किती अर्ज येतात. पण याची काही घेणं देणं आहे का? पुन्हा त्याच्यामध्ये घोटाळे होतात, त्या परीक्षांच्या घोटाळ्यामध्ये. त्याचे सगळे म्होरके आश्रयदाते कोण असतात? हेच असतात, ते सगळे ते असतात. आता त्याला एवढे जे अर्ज येतात लाखो प्रमाणात, तर आर्थिक निश्चितीची आणि मध्यमवर्गीय स्थैर्याची मागणी समाजात प्रचंड वाढलेली आहे. आजही सरकारी नोकरीतल्या मुलाला प्रचंड हुंडा मिळतो, आणि सरकारी अनुदान असलेल्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळावी म्हणून संस्था चालकाला लाखो रुपये देण्यासाठी लोक शेत जमिनी विकायला तयार आहेत. किती? शिक्षकाची नोकरी दे, तुला चिकटून देतो, वेग तुझा तुकडा, जमिनीचा तुकडा. हा बसलेलाच आहे नाक तिथं. तो आजगर लुटतोय तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने. काय? हे पांढरे डगळे, हे सगळं चालू आहे ते राजरोसपणे. तर आता पुरंदरे पुढे म्हणतात की विकासाच्या सामाजिक आकांक्षेचा या कालखंडात जागतिकीकरणात दिलेले मॉडेल, म्हणजे आता ते 1991 पासून, तसेच पुढे नेता येणार नाही, म्हणून सरकारने मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा अनेक योजना राबवून स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे प्रयत्न केले. पण त्यातल्या काहींचे यश नगण्य आहे, तर काहींचे संमिश्र. आत्मनिर्भर आत्मनिर्भर भारताला ठोस दिशा सापडली नाही, जागतिकीकरणही जखडले, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत नवीन लाट आलीच नाही. म्हणूनच अजूनही सध्याच्या भारताला नव्या आर्थिक वातावरणातले आर्थिक प्रश्न सोडवणारे विकासाचे मध्यवर्ती सूत्र सापडलेले नाही. विषमता वाढतीच. तरी आपण निराश न होता खऱ्या आर्थिक परिवर्तनाचा शोध घेत राहिला पाहिजे. कदाचित त्यासाठी आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक मूल्य व्यवस्था बदलून नवे मानवी पायंडे पाडण्याचा मार्ग शोधावा लागेल. आता शेवटी आरक्षण चळवळीचे केंद्रबिंदू मनोज जरांगे पाटील आपल्या ग्रामीण मराठवाडी शैली जेव्हा मराठा समाजाला आव्हान करतात, तेव्हा आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी मैदानात उतरा असा संदेश देतात. लेकरांसाठीचा लढा हा अनिश्चित भविष्याचा लढा असतो, भविष्याविरुद्धचा लढा असतो. पण तो स्वतःच्या जातीतील सामान्य माणसाच्या जनकल्याणाचा प्रयत्नही असतो. आज रयत मराठा समाज स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचे आत्मपरीक्षण करून, स्वतःच्या पारंपरिक राजकीय आर्थिक नेतृत्वाला नाकारून व्यवस्थेला भविष्याचे प्रश्न विचारतोय. हे चांगलं आहे. या आंदोलनाचे राजकारण होईल, होतं तेच चालू आहे ना सध्या. या चळवळीच्या राजकीय जाणीवांच्या अप्रगल्भतेने सत्ताकरणात गोंधळ होईल, ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटेल, पक्षीय राजकारण भरकटून अस्मितेचे राजकारण प्रखर होईल. या चिंता रास्त्यात ठरल्या तरीही आंदोलकाच्या कृतीचे महत्व कमी होत नाही. विकसनशील देशाच्या राजकीय अर्थव्यवस्थेत अशा घटना घडणे महत्वाचे आहे, कारण त्यातून आर्थिक राजकारणाच्या दृष्टीने अशी अनफड असलेली आपली सामान्य जनता आपल्या अर्थव्यवस्थेचा अन्वयार्थ लावत जाते, आणि तिचा पाया जास्त व्यापक करण्याचा मार्ग शोधण्याचे धाडस करते. जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी ते चालवलेलं आहे. हे धाडस कधीच थांबलं नाही पाहिजे. आता मी आजच्या या व्हिडिओमध्ये ज्यांची नावं घेतली ना, जे ईडी ग्रस्त, मग ते वगैरे वगैरे कोण 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 असतील, तर त्यांचा काय त्यांच्याशी काही आपलं व्यक्तिशा काही शत्रुत्व नाही, परंतु सगळ्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी हा कुठेतरी जोपर्यंत विचार केला जात नाही, मग आता कुणाचे घर पेटवले गेले किंवा कायदे हातात घेतले, ही वेळ का आलेली आहे, आणि जर आपण आपली अक्कल ठिकाणावर आणली नाही अजून, तर पुढं काय होऊ शकतं याचा साधा विचार केलेला बरा.
तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.